रात्री मला वाटतं रात्री 12 ते 3च्या दरम्यान अतिशय जवळ 3-3.5 तास सडन रेनफॉल जो आहे तो झाला आणि विशेषतः मग शहरातले जे सखल भाग आहे तो बीडी घरकुल आहे आपला पर्यंत हा शेळगीचा प्रकार आणि बाळ्यामधला काही पार्ट आहे. तर त्या ठिकाणी आता सुदैवानं आता पाऊस थांबलेला आहे सकाळी साधारणतः 6-7 नंतर. तर त्यामुळे आता पाणी ओसरायला साधारणतः अजून एक 2-3 तास लागतील. बऱ्याचशा घरांमध्ये पाणी गेलेलं आमची यंत्रणा फील्डवर आहे, परंतु नागरिकांना आव्हान राहील की बऱ्याचशा ठिकाणी पुलावरून पाणी जातं आहे. विशेषतः सकाळी शाळेचे विद्यार्थी वगैरे जात आहेत, तर पाणी ओसरेपर्यंत बाहेर पडू नये. सुदैवाने पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे साधारणतः 1-2 तासामध्ये पाणी ओसरून हे होईल. तर त्या साधारणतः नागरिकांनी म्हणजे विशेषतः जास्त पाण्याचा प्रवाह जिथं आहे तिथं जाऊ नये असं आमच्या लोकांना मी कळवतोय. पोलीस विभागाला सुद्धा आम्ही सूचना देत आहोत. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. महापालिका कशा पद्धतीने त्यांना मदत करते? आता आपत्ती व्यवस्थापनचे काही नियम लागू होतील या सगळ्यामध्ये? याच्यामध्ये जे आपण पंचनामा किंवा काय करणार आहे ना, तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांशी पण बोललो मी याच्यामध्ये. तर त्यांच्यामार्फत आपण पंचनामे करून समजा ज्यांच्या घरामध्ये वगैरे पाणी घुसलं असेल आणि त्यांना जर काही आर्थिक लाभ वगैरे देत असेल तर ते आपण पाहूया. परंतु सध्या आमची प्रायोरिटी आहे ती सध्या जिथं नाल्यामध्ये काही समजा हे असेल, जेव्हा प्रवाह कुठं अडवला असेल तर सध्या पहिले 2-3 तास आमचा प्रवाह मोकळा करून पाण्याला व्हायला वाट करून देणे यात आमची प्रायोरिटी सध्या ती आहे. साधारणतः हवामान खात्याने जी आत्ता माहिती दिली त्यानुसार रात्रीमध्ये काल 24 तासामध्ये 118 मिलीमीटर इतका पाऊस हवामान खाते सांगते. म्हणजे अतिवृष्टी सदृश हा सगळा पाऊस दिसतोय. येस, या अतिवृष्टी आहेच. आपलं म्हणजे 65 मिलीमीटरचं आपलं सरकारी डेफिनेशन 24 तासात आहे आणि साधारणतः हे 3च तासात म्हणता येते. ऑलमोस्ट जो 3 तासामध्ये जो तुम्हाला 118 मिलीमीटरचा जो पाऊस आहे तो झालेला आहे. त्यामुळे ते सडनली आणि विशेषतः सखल भागामध्ये त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी गेलेलं आहे आणि फक्त 3 तासामध्ये एवढी झाल्यामुळे त्यांना पाणी ड्रेन व्हायला संधी मिळाली नाही. अतिवृष्टी म्हणता येऊ शकेल आपल्याला, कारण माझ्याकडे रेकॉर्ड नाही आहे. तर तुम्ही जे म्हणता ती माहिती खरी असेल तर ते आपला 65 मिलीमीटरचा नॉर्म असतो 24 तासाचा. जर तुम्ही म्हणता त्यानुसार असेल तर ते अतिवृष्टी डेफिनेशनमध्ये बसेल आणि जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा मी कळवले. पंचनामे होऊन मग आपल्याला ती पुढची कारवाई करता येईल.